निलेश म्हात्रे आणि दीपक सावंतांची अतिक्रमणातून हकालपट्टी करा. अनिल चव्हाण. नमस्कार, मी अर्पिता नाईक आणि आपण पाहताय समर्थन लाईव्ह. वसई विरार महानगरपालिकेच्या हद्दीत सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांच्या महापुराला पालिकेचे वरिष्ठ अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप वसई विरार जनशक्ती आघाडीचे अनिल चव्हाण यांनी केला आहे. प्रभाग समिती जीचे सहाय्यक आयुक्त निलेश म्हात्रे आणि अतिरिक्त आयुक्त दीपक सावंत हे भूमाफियांना अभय देऊन वसई नष्ट करण्याचे काम करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. पाहुयात याबाबतचा सविस्तर तपशील. बघ, कसं आहे, राजवली क्षेत्रामध्ये जे अनधिकृत बांधकाम सुरू आहे, मुळात ती पाणथळ जागा आहे, आदिवासी जागा आहे, शासनाची जागा आहे, महसूलची जागा आहे. त्या जागेवरती प्रचंड भराव करून तिथे चाळीचं साम्राज्य उभं करण्याचा प्रयत्न करतात. आणि ते चाळी पण कशा आहेत, तिकडे 2-3 हजार चाळी बनणार आहेत. म्हणजे एक मोठं शहर तिकडे वसवण्याचं काम महसूल प्रशासन, महानगरपालिका प्रशासन, पोलीस प्रशासन आणि MSCB ह्या चारही जे प्रशासकीय सेवेतले जे अधिकारी आहेत, या अधिकाऱ्यांना संगनमत करून तिकडे मोठं काम भूमाफिया उभं करतायत. त्याच्यामध्ये मी वसई तहसीलदारांना माझा एक प्रश्न आहे की ज्यावेळी तिथे माती भराव होत होता त्याच वेळी त्यांच्याकडे तक्रारी जात होत्या की या आदिवासी जमिनीवरती, शासकीय जमिनीवरती, पाणथळ जमिनीवरती तिथे भराव होऊन तिकडे भूमाफिया जे आहेत ते चाळी बनवण्याचं काम करत आहेत. परंतु तहसीलदाराने कोणतीही ॲक्शन तिथे घेतली नाही. शेवटी कलेक्टरपर्यंत जावं लागलं. कलेक्टरला जेव्हा याची तक्रार केली तेव्हा कलेक्टरला जाग आली आणि कलेक्टरने आदेश दिले, तेव्हा त्याच्यावरती कुठेतरी कारवाई झाली. परंतु तोपर्यंत भरपूर माती भराव तिथे झाला होता. आता तहसीलदार म्हणतात तिथे फार कमी माती भराव झालाय, पण तसं नाहीये, प्रचंड माती भराव तिथे झालेला आहे. तुम्हाला माहिती आहे, दरवर्षी वसई ही पाण्याखाली जाते आणि मधुबनची परिस्थिती तुम्ही जर बघितली असेल गेल्या वेळी, तर पहिल्या माळ्यापर्यंत मधुबनमध्ये जो मधुबन आणि सुरक्षा स्मार्ट सिटी जी आता स्मार्ट सिटीच्या नावाने जी सुरू आहे, त्या सुरक्षा स्मार्ट सिटीमध्ये पहिल्या माळ्यापर्यंत पाणी गेलं होतं. हे कशामुळे झालं, तर असेच माती भराव झाले, असेच अनधिकृत बांधकाम झाले, त्यामुळे हे सगळं झालं. हे तहसीलदारांना दिसत नाहीये का? कारण तहसीलदारांना आम्ही सांगितलं होतं की ह्याच्यात इथे चालू आहे. अनेक भूमिपुत्रांनी तिकडे तक्रारी केल्या, अनेक लोकांनी जे सामाजिक कार्य करतायत त्यांनी तक्रारी केल्या, परंतु तिथे काही काम थांबलं नाही, ते पुढे वाढतच चाललं. याच्यातच अशी भर की तिथे जवळच तलाठी कार्यालय आहे. तलाठी कार्यालयामधून सुद्धा तिथे सुद्धा त्यांना तक्रारी दिल्या, पण तलाठीने सुद्धा तिकडे लक्ष घातलं नाही, मंडळ अधिकाऱ्याने लक्ष घालत नाही. मग याला जबाबदार कोण आहे? मी याला म्हणेन की तहसीलदार याला जबाबदार आहे, मंडळ अधिकारी जबाबदार आहे आणि तलाठी जबाबदार आहे. या तिघांवरती निलंबनाची कार्यवाही जी आहे विभागीय आयुक्ताने केली पाहिजे. कारण अशा प्रकारे माती भराव होणं आणि तिथे मोठ्या प्रमाणावरती चाळी बनणं हे खूप मोठं संकट आमच्या वसईकरांवरती आहे. कारण तहसीलदार याला मूळतः जबाबदार आहेत. अशा महसूलच्या अनेक जागा, म्हणजे तुम्हाला सांगतो, अशा अनेक जागा आहेत ज्याच्यावरती अनधिकृत बांधकामं झालेली आहेत. आज तुम्हाला आज अनेक शासकीय कार्यालय आपल्याकडे भाड्यावरती आहेत. कारण आपल्याकडे ज्या शासकीय जमीन आहेत, ज्या सरकारच्या जमिनी आहेत, त्याच्यावरती अतिक्रमण झालेलं आहे, त्याच्यावरती अनधिकृत बांधकामं झालेली आहेत. मग काय होतंय, एखादं पासपोर्ट कार्यालय यायचं असेल, एखादं आता अप्पर तहसीलदाराचं कार्यालय यायचं असेल, प्रांताचं कार्यालय असेल किंवा इतरही कोण शासकीय कार्यालय असेल, त्यांना भाड्यावरती जावं लागतं. कशामुळे, तर अशाच शासकीय जागांवरती मोठ्या प्रमाणावरती अनधिकृत बांधकाम होत आहेत आणि याला जबाबदार पूर्णपणे हे अधिकारी आहेत, तहसीलदार आहे. तर माझी आता विनंती, आणि तुम्हाला अजून एक महत्वाची गोष्ट इथे सांगू इच्छितो की जेव्हा तहसीलदारांनी ही कारवाई केली, परंतु आतापर्यंत कोणावरती गुन्हे दाखल केले नाही का? एवढी मोठी घटना जेव्हा घडते, इकडे 2-3 हजार चाळी बनण्याचा प्रयत्न सुरू होतो आणि एकाही भूमाफियावरती, एकाही व्यक्तीवरती तहसीलदार कार्यवाही करत नाही, गुन्हे दाखल करत नाही, ही मोठी संशयास्पद बाब आहे आणि याचा आम्ही विरोध करतो. आणि याच्यावरती लवकरच तहसीलदार ऑफिसच्या बाहेर आम्ही या राजवलीच्या मुद्द्यावरती, कारण इथे एवढा भराव झालेला आहे आणि आम्ही जेव्हा तहसीलदारांना म्हटलं की बाबा हे भराव काढा, तर तहसीलदार सरळ म्हणतात हे भराव काढणं आता शक्य नाही. म्हणजे एवढा मोठा भराव झालाय. त्यामुळे वसईकरांना पुढच्या येणाऱ्या वेळेमध्ये, जेव्हा पावसाळा आता जवळच आहे, 2 महिन्यात पावसाळा आपला येऊन ठेपलेला आहे, त्या पावसाळ्यामध्ये संपूर्ण जो वसईचा पूर्व पट्टा आहे तो पाण्याखाली जाण्याची जास्त शक्यता आहे. म्हणून लवकरच आम्ही तहसीलदार कार्यालयाच्या बाहेर एक मोठं आंदोलन उभारणार आहे, जेणेकरून या सर्व भूमाफियांवरती, ज्यांनी राजवलीचा जो परिसर आहे, तो जो त्याच्यावरती अतिक्रमण केलेलं आहे, त्याच्यावरती चाळी बनवलेल्या आहेत, त्याच्यावरती माती भराव केलेला आहे, ज्या पाणथळ जागा नष्ट केलेल्या आहेत,
तिकडे जे मँग्रोव्ज होते, असं एक एकंदरीत एक असं आहे की तिथे एक मँग्रोव्ज होते, ते मँग्रोव्ज कापलेले आहेत. अशा भूमाफियांवरती तहसीलदारांनी लवकरात लवकर कारवाई करावी. यासाठी आम्ही येणाऱ्या काही दिवसामध्ये तहसीलदार कार्यालयाबाहेर वसई विरार जनशक्ती आघाडीच्या माध्यमातून मोठं आंदोलन उभं करणार आहोत. आणि माझी विभागीय आयुक्तांना, कोकण विभागीय आयुक्तांना विनंती आहे की तुम्ही तहसीलदार, तलाठी आणि मंडळ अधिकारी यांना लवकरात लवकर यांचं निलंबन झालं पाहिजे. जोपर्यंत निलंबन होत नाही आणि जोपर्यंत भूमाफियावरती गुन्हे दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. कारण अशा प्रकारचं इकडे जे वसईला नष्ट करण्याचं जे कारस्थान या महसूल प्रशासनाकडून होते, महसूलच्या अधिकाऱ्यांकडून होते, ते आता आम्ही सहन करणार नाही. यावरील तुमचं मत आम्हाला न चुकता कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा. आणि अशाच विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी समर्थन लॅबला सबस्क्राईब करा व बेल बटन दाबा. धन्यवाद.